पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज पाऊस जोरदार बरसणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर पुण्याचा जो घाटमाथा आहे या घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। आणि आपण पाहतोय की आज सकाळीपासून पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली, तर पुण्याच्या घाटमाथ्यावर आता देखील मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती समजते। खरं तर घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण साखळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे धरण साखळीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात येवा होतोय आणि त्यामुळेच पहाटे 3 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये तब्बल 10,000 क्युसेक विसर्ग करण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग जो आहे तो पुढे वाढवला देखील जाऊ शकतो अशी शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। सध्या खडकवासला धरण साखळीची पाणी पातळी जी आहे ती 91% आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय, त्यामुळे सध्या जो 10,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे तो वाढवला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता जी आहे ती पाटबंधारे विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे मुठा नदी पात्राच्या शेजारील जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे देखील शहरातील सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।